नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता एक नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो। मुख्यमंत्र्यांनी स्वतः आता ट्विट केलं आहे। ट्विटरवरती जे माध्यम आहे, एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आता एक्स असं आहे। लक्षात घ्या, याच्यावरती त्यांनी स्वतः सांगितलं आहे की घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका, सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळणार। आता याच्या संदर्भात त्यांनी एक मोठं विधान पण केलेलं आहे, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतच असतो, इम्पॉर्टंट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतच असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं जे चिन्ह आहे त्याला दाबून ठेवा। आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय म्हणलं आहे पैशाबाबत, जे पात्र बहिणी आहेत आपल्या त्यांना लाभ कधी मिळणार वगैरे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण बघूया नेमकं त्यांनी काय म्हणलं आहे। लक्षात घ्या, ज्या आपल्या पात्र महिला आहेत, पात्र भगिनी आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी विधान केलेलं आहे। त्यांनी एका न्यूजमध्ये किंवा त्यांनी एका ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की सगळ्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, ज्यांचा फॉर्म पात्र आहे अपात्र आहे त्याच्याबद्दल त्यांनी सगळ्या चर्चा चालू होत्या। तर त्यांनी त्यांच्यावर एक विधान केलेलं आहे, ते बघूया आपण नेमकं काय म्हणले आहेत। त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे बघा, त्यांनी जे ट्विटर आहे, ट्विटर म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे, जसं आपलं इंस्टाग्राम वगैरे प्लॅटफॉर्म असतं तसं ट्विटर एक प्लॅटफॉर्म आहे जिथं हे असे मोठे मोठे मंडळी ट्विट करत असतात, त्या बातम्या देत असतात, जनतेपर्यंत पोहोचवत असतात। तर त्याच्यावरती त्यांनी स्वतः लिहिलं आहे की घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका। पुढं काय म्हणलं बघा, हा एक प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो। लाडक्या बहिणींना शिंदे सरकारचं आवाहन। शिंदे म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी काय सांगितले बघा, माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय की कोणीही टेन्शन घेऊ नका। त्यांनी कुणालाही असं सांगितलं की कुणीही घाई आणि गडबड करून घेऊ नका, त्रास करून घेऊ नका। पैसे आज येणार का उद्या येणार, सर्व पात्र महिलांना पैसे येणार असल्याचं बोलले आहेत। सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे, ही मुख्यमंत्र्यांचा वादा आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। आता पुढं सुद्धा त्यांनी काही याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या आहेत, ते पण आपण बघूया। त्यांनी बघा काय म्हणले की तुमचा हा भाऊ व्यक्तिशः देखरेख करतोय मुख्यमंत्री। त्यांनी म्हणलेत की तुम्ही टेन्शन घेऊ नका, ज्यांचे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ड आहेत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याच्या याच्यामध्ये 4,500 रुपये नक्कीच मिळणार, जर त्यांना एकही हप्ता नाही मिळाला तर, आणि जर मिळाला असेल तर मग 1,500 रुपये मिळणार असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। त्यामुळं स्वतः मी देखरेख करतोय, कोणीही टेन्शन घेऊ नका असं त्यांनी सांगितलं। पुढे बघा ते काय म्हणले आहेत, बहिणींनो काळजी करू नका, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे KYC करण्यासाठी त्यांनी असं म्हणलं की भरपूर लांब रांग लागल्याचं वृत्त त्यांनी बघितलं। आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, नंदुरबार असू द्या किंवा कुठल्याही मोठे मोठे शहर आहेत, आता मुंबई असू द्या, पुणे असू द्या, इथं KYC साठी मित्रांनो बँक खात्यामध्ये बँकेचे जे काही खातं आहे त्याचं KYC करायला सांगितलं होतं, सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनाच। तर ह्याच्यामध्ये मित्रांनो खूप मोठ्या रांगा ह्या लागलेल्या आहेत आणि आमच्या इथं सुद्धा खूप लेडीज आहेत, त्या सकाळपासूनच बसलेल्या असतात रांगेमध्ये। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे निंदनीय आहे, कारण आपली प्रोसेस इतकी स्लो चालल्यावर ह्या आपल्या माता बहिणींना त्रास होत आहे मित्रांनो बिनकामाचं। कारण काय होतं आहे, एकदमच KYC करायला सांगितलं आहे, त्यात त्यांचाही दोष नाही। तर प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला अशी सिस्टम पाहिजे की आपण घर बसल्या सगळं KYC करू शकतो, असं काही सगळं सिस्टम पाहिजे। तर त्यांनी त्याच्यावर काय बोलले बघा, माझ्या बहिणींनी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचं वृत्त बघितलं। त्यांनी एका न्यूज चॅनलमध्ये बघितलं की जे काही बहिणी आहेत ज्यांना अजून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नाही मिळाले KYC नसल्यामुळं, तर अशा बहिणींचे बँकेपुढे लागलेल्या रांगा ह्या त्यांनी स्वतः बघितल्या। मग इथं त्यांना कुठेतरी असं वाटलं की इथं घाई होत आहे, इथं त्या आपल्या माता बहिणींवर कुठेतरी थोडासा अन्याय होत आहे, कारण सकाळपासून आणि रात्रीपासून रांग लावायचं मित्रांनो 12-12 तास रांग आपण लावतोय KYC करण्यासाठी, ही कुठेतरी चुकीचा प्रकार आहे, हा त्याच्याबरोबर चांगला प्रकार नाही आहे असं त्यांना वाटलेलं आहे। म्हणून त्यांनी काळजी करू नका, सगळ्यांना पैसे मिळतील असं सांगितलं। आता पुढे बघा ते काय म्हणाले आहेत, माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय, निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीही गडबड करू नका, प्रत्येकाला तुमच्या टाईमला बरोबर पैसे येतील। लक्षात घ्या, कोणाला लवकर पैसे येत आहेत, कोणाला उशिरा येत आहेत, त्याच्या KYC किंवा ज्याचा फॉर्म स्टेटस किंवा जिल्हा, अशा सगळ्या याच्या गोष्टीवरती अवलंबून आहे। शेजारणीला पैसे आले म्हणून आम्हाला आले असं होत नाही।
असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येकाला व्यवस्थित पैसे येतील असे त्यांचं म्हणणं आहे. पुढे बघा ते काय म्हणले आहेत, सर्व पात्र भगिनी महिलांना लाभ हा मिळणारच आहे. आता ज्या काही आपल्या लाभार्थी महिला आहेत त्या सगळ्यांना पैसे मिळणार आहेत, एकही महिला वंचित राहणार नाही असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. आपल्या जे काही माता भगिनींना अजून पैसे आलेले नाहीत अशा सगळ्या माता भगिनींना माझं पण एक सांगणं आहे की कुणीही टेन्शन घेऊ नका. सगळ्या आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांना पैसे हे मिळणारच आहेत लवकर. आता बघा काही मला कमेंट्स आल्या की दादा आम्हाला पैसे आले आणि पैसे आले तर ते कोणाकोणाला 1,500 रुपये आले. ज्यांना पहिला हप्ता मिळाला होता त्यांना 1,500 रुपये आलेले आहेत आणि ज्यांना नाही आले त्यांनासुद्धा आता आजपासून अजून पुढे पैसे येतच राहतील. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. काय होतं आपण टेन्शन घेतो त्यामुळं प्रॉब्लेम्स तयार होतात आणि आपल्या माता भगिनींनाच पुढे त्रास होतो. कारण रात्रीपासून रांग लावणं म्हणजे हे काही चांगलं नाही, हे आपल्या शरीरालासुद्धा धोकादायक आहे. कारण आपण आपल्या जीवाची काळजी करावी असं मलाही स्वतः वाटतं. अशी गोष्ट येऊ नये रांग लावण्याची, ही सरकारनं ह्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं की EKYC कसं ऑनलाईन घरी बसल्या 5 मिनिटात करता येईल अशी काहीतरी सिस्टम सरकारने याच्यावरती काढली पाहिजे. कारण आपण सामान्य जनता असतो, आपल्याला असं काही सगळं करता येत नाही, तर सरकारच्या हातात ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यांनीसुद्धा जे काही खात्याची EKYC आहे ह्याच्यासाठी काहीतरी एक नवीन ऑप्शन काढला पाहिजे. EKYC तुम्ही घरी बसल्या मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही काढून द्यायला पाहिजे. जसं की तुम्ही एखादा SMS द्वारे सुद्धा तुमची EKYC तुम्ही त्यांना पाठवू शकता आणि ती अपडेटसुद्धा ते करू शकतात. अशी काहीतरी सिस्टम पाहिजे. फक्त मोबाईलचा जो मेसेज आहे आपलं नॉर्मल मेसेज आहे, जसं व्हॉट्सअपला आपण मेसेज करतो तसं तुम्ही मेसेजद्वारे एक नंबर दिला, जर सरकारने जरी एक नंबर जरी दिला आपल्याला, त्याच्यावरती जरी आपलं पूर्ण नाव, आधार नंबर, तुमचं डेट ऑफ बर्थ हे सगळं जरी डेटा गव्हर्नमेंटला पाठवला तरी तिथं EKYC अपडेट व्हायला पाहिजे. आणि जरी त्यांनी एखादी लिंक जरी तयार केली, ऑनलाईन लिंक, ज्याच्यावरती आपण सगळे आपले डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकतो, असं जरी त्यांनी SMS द्वारे जरी सगळ्या महिलांना पाठवलं बँकेला आदेश देऊन की EKYC तुम्ही असं करू शकता, तर अशासुद्धा गोष्टी आपल्या या रांगापासून आपल्याला वाचवू शकतात. रात्रीपासून रांगा लावायची काही गरज नाही. हे खरंच थोडंसं अवघड आहे. तर माझंसुद्धा सगळ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ताई आणि माता बहिणींना कुणीही टेन्शन घेऊ नका. पैसे येत आहेत, पैसे हळूहळू येत आहेत. ज्यांना नाही आले त्यांना पैसे येतील. त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका. ज्यांना डेटा नॉट फाउंडचा ऑप्शन येत होता त्यांना हळूहळू आता डेटा दिसेल. कारण काही जणांचा सर्व्हरमुळे प्रॉब्लेम होत आहे. सर्व्हरमध्ये डाऊन असल्यामुळं फॉर्मची जी काही माहिती आहे ती तुम्हाला सध्या दिसत नाही आहे. तर त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा जाऊन बघा. नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं काय करायचं आहे हे डिटेल माहिती मी तुम्हाला तिथं सांगितलेली आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. तुमचे काही प्रतिक्रिया आहे ते तुम्ही मला कळवू शकता आणि जे काय असेल ते तुम्ही सांगू शकता. सर्वप्रथम परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.